लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट. यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल. SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. संपर्क साधावा. तुकाराम नव्हे हा तर आसाराम. ग्राउंड रिपोर्ट मधून उघडकीस. अत्याचार घटनेतील मुख्याध्यापकाला राजकीय गावगुंडांचा आशीर्वाद. पोषण आहाराच्या नावाखाली आदिवासींचे शोषण. पोलिसांनी सखोल चौकशी करून साथीदारांवर कारवाई करावी. टाकेत परिसरातून ग्रामस्थांची मागणी. इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या खाजगी शाळेतील मुख्याध्यापक पदावर असलेल्या तुकाराम साबळे नामक नराधमाने एका आदिवासी समाजातील अल्पवयीन शालेय मुलीवर केलेल्या बलात्कार, अमानवीय काळिमा फासणाऱ्या वृत्तीचे पडसाद संबंध राज्यभर उमटताना दिसत आहेत. दरम्यान घटनेमुळे टाकेत हायस्कूलचे आजपर्यंत उंचावलेले नाव क्षणार्धात खाली आलं. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या अमानवीय वृत्तीच्या विरोधात टाकेत परिसरातील जनतेने, पालक वर्गाने जोरदार जनआक्रोश करत सदर शाळेवर मोर्चा नेत गावबंद करत जनआंदोलन केलं. नंतर पालक मेळाव्यात देखील जनतेचा उद्रेक बघायला मिळाला. त्यानंतर इगतपुरी तहसीलवर मूकमोर्चासह पुढील संताप महाराष्ट्राने बघितला. दरम्यान सदर पीडित मुलीवर 3 वेळा असा अत्याचार केलेल्या या नराधमाच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होताना दिसतोय. या घटनेत टाकेत येथील उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्यासह कुठेही कुणाच्याही निदर्शनास न आल्याने ते संशयाच्या भोऱ्यात अडकले असून या घटनेतील गुन्हेगार मुख्याध्यापक तुकाराम साबळे याला टाकेत येथील उपसरपंच रामचंद्र परदेशी यांचा कायम पाठिंबा असायचा. त्याचे कारण असे की शालेय पोषण आहार हा उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या पत्नीच्या नावाने गेल्या अनेक दिवसापासून चालवायला आहे. यात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. या भ्रष्टाचारांना सदर घटनेतील मुख्याध्यापक साबळे, त्यांचे सहकारी शिक्षक सहकार्य करत होते व उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी हे या नराधमाच्या वाईट गोष्टींना आशीर्वाद देत होते. या अगोदर सुद्धा अशा अनेक अत्याचार या साबळे नामक नराधमाने केल्या असून त्या राजकीय लोकांच्या आशीर्वादाने दाबून टाकले असल्याची अशी चर्चा टाकेत गाव परिसरात होताना दिसतेय. या घटनेतील गुन्हेगार साबळे याच्या अनेक अशा अत्याचार वाईट घटना रामचंद्र परदेशी यांच्या टीमने आजवर दाबल्या असल्याचे उघड होत आहे. एकमेकास सहाय्य करून एकीकडे पोषण आहाराच्या नावाखाली भ्रष्टाचार व आदिवासी मुलींचे शोषण केलं जातं, तर दुसरीकडे त्या शाळेत अशा अल्पवयीन मुलींवर हा नराधम असे वाईट कृत्य करत होता. अखेर याच्या पापाचा घडा भरला आणि सत्य जगासमोर उघड झालं. या घटनेची चौकशी समिती नेमून सदर घटनेतील मुख्याध्यापक साबळे व त्याला सहकार्य करणारे शाळेतील संशयित शिक्षक, कर्मचारी, शाळेत प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारे टाकेत गावातील रामचंद्र परदेशी यांच्यासह संशयित गावगुंड यांची सखोल चौकशी करून त्यांची मोबाईल दूरध्वनी तपासून पुराव्यानिशी उघड झालेल्या दोषींवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी टाकेत परिसरातून केली जात आहे. नराधम साबळे याचे वर्तन अगोदरपासूनच वाईट होतं. या शाळेत या नराधमाने या घटने अगोदर खूप मुलींवर अत्याचार केले असतील हे नाकारता येत नाही आणि या नराधमाच्या स्थानिक गावगुंडांचा 100% आशीर्वाद होता हे देखील नाकारता येत नाही. त्याचे कारण या नराधमाच्या अशा अत्याचार प्रकरणातील अनेक गोष्टी स्थानिक गावगुंडांनी आर्थिक देवाणघेवाण करून जागेवर दाबून टाकल्याचे जनतेतून चर्चा उघड होत आहे. या घटनेतील नराधम हा तुकाराम नसून हा आसाराम आहे की काय, असा संशय प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान या घटनेची संस्थाचालक व पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी
व सदर शाळेतील पोषण आहार घोटाळा करणाऱ्या रामचंद्र परदेशी यांच्या पत्नीचे नावाने असलेल्या बचत गटावर इगतपुरी पंचायत समिती पोषण आहार अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करत कडक कारवाई करावी। सदर पोषण आहार किचन शेड गोडाऊन नियमानुसार शाळेतच असायला हवे याची देखील चौकशी करावी। या मुख्याध्यापक साबळे याच्या वाईट कृत्याला आशीर्वाद वरद हस्त असलेल्या स्थानिक भ्रष्टाचारी गावगुंडांना लवकरच गजाआड करावं व पोषण आहाराच्या नावाखाली आदिवासी मुलांचे शोषण करणारे उपसरपंच हे आक्काचे आक्के तर नाहीत ना असा आरोप पालक मेळाव्यात पालकांकडून होताना दिसला। या आक्काच्या आक्का तेरी भी चूप मेरी भी चूप मांडवली तर होत असावी याची शक्यता नाकारता येत नाही। शाळेतील गुन्हेगाराच्या कायम संपर्कात असलेल्या या गावगुंड व सहकारी शिक्षकांची सखोल चौकशी करावी व हा तुकाराम आहे की आसाराम याचा खुलासा व्हावा व संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे। पालकांच्या मागण्या पैशांची देवाणघेवाण करत गावगुंडांकडून घटना दाबण्याचा प्रयत्न याची सखोल चौकशी करण्यात यावी। सहकारी टीमची सखोल चौकशी करत कार्यवाही करावी व पीडितेच्या खात्यावर पालकांच्या मागणीनुसार संस्थेने 15 लाखाची FD त्वरित करण्यात यावी। पोलिसांनी चौकशी समिती स्थापन करून कारवाई करावी। मुख्याध्यापकाला आशीर्वाद असलेले स्थानिक राजकीय गावगुंड वरद हस्त लवकरच गजाआड करावेत। पोषण आहाराच्या नावाखाली आदिवासी मुलांचे शोषण करणारे उपसरपंच खरे आक्काच्या आक्का पालक मेळाव्यात उपस्थितांकडून आरोप। पोषण आहार शाळेत शिजवला जावा, एकमेका सहाय्य करू, आक्काच्या आक्का तेरी भी चूप मेरी भी चूप मांडवली याची चौकशी। तुकाराम नव्हे हा तर आसाराम। शाळेतील कायम संपर्कात असलेल्या सहकारी शिक्षक कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी। पालकांची मागणी सदर घटना न्यायालयाने फास्ट ट्रॅकवर चालवावी व पीडितेला न्याय द्यावा। नराधमाच्या कायम पाठीशी आशीर्वाद असलेल्या राजकीय गावगुंडांचा सदर घटनेकडे कानाडोळा पालकांमध्ये संशय कल्लोळ। या अगोदरही अशा अनेक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु दबावशाली पद्धतीने सेटलमेंट करत दबावण्याचा प्रयत्न जनतेत चर्चा आहे। तर याचे 6 महिन्यातील मोबाईल कॉल लॉग तपासावा। सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी व शाळा सुरळीत चालू ठेवण्यासाठी कडक शासन नियम ठेवण्यात यावे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।